पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम चालू आहे। अनेक पत्र येतात, ईमेल्स येतात। मधुराजी ज्या एपिसोडमध्ये असतात त्या एपिसोडमध्ये तुम्ही शंका विचारता, टिप्स विचारता, पण आज जरा एक आगळा वेगळा मेसेज आलेला आहे। आमचा नंबर तुमच्याकडे आहेच आणि हा मेसेज वाचणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं। हा मेसेज केलेला आहे नांदेडून सुरेखाजींनी। त्यांचं असं म्हणणं आहे की गेली अनेक वर्ष आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम आम्ही पाहतो। आजकालच्या काळामध्ये सोशल मीडियावरती अनेक रेसिपीज अवेलेबल म्हणजे उपलब्ध असताना अनेक शेफ त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र चॅनलवरून आम्हाला टिप्स किंवा रेसिपी सांगत असताना सुद्धा या कार्यक्रमावरती आमचं विशेष प्रेम आहे। आणि ते असण्याचं कारण म्हणजे या कार्यक्रमातून दाखवलेले पदार्थ हे पूर्वापार आपली पणजी, आजी, आई यांच्याकडून आलेल्या हातच्या चवीसारखे वाटतात। इथून दाखवलेला पदार्थ, इथे केलेला पदार्थ जेव्हा आम्ही करून पाहतो तेव्हा तो करताना आम्हाला खात्री असते की यात काहीही त्रुटी राहणार नाही किंवा हा बेचव होणार नाही। म्हणजे बघा, मी जे नेहमी म्हणतो की आपला हा कार्यक्रम फक्त खवय्येगिरी नाहीये, तर ही एक परंपरा आहे जी इथून सुरू झाली आहे, या स्वयंपाकघरापासून, आणि जी थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे हा कार्यक्रम आमच्यामुळे तुमच्यासाठी नाहीये, तुमच्यामुळे आमच्यासाठी आहे। तेव्हा याच थाटात, याच आनंदात, हेच नातं जपत हा कार्यक्रम पुढे चालू ठेवूया आणि आजच्या भागात अप्रतिम पदार्थ करण्यासाठी मधुराजींना इथे आमंत्रित करूया। नमस्कार, कशा आहात तुम्ही? खूप छान। वा, आजही आपल्याला छान छान पदार्थ करायचे। तुम्हाला काय फीडबॅक येतो लोकांचा जेव्हा तुम्ही या कार्यक्रमात दिसता, पदार्थ करून दाखवता? सगळे एकतर खूप पॉझिटिव्ह आणि खुश आहेत सगळे की इथे येऊन पण त्यांना वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतात। आणि मुख्य म्हणजे हा जो हेतू आहे आम्ही सारे खवय्येचा, पण की आपले मराठी पदार्थ, मराठी खाद्य संस्कृती आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकांपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवतो। तर त्यामध्ये मला एक छोटासा खारीचा वाटा मिळाला असं, यासाठी मी पण खूप खुश आहे आणि तुमच्या सोबत काम करायला मिळतं म्हणून डबल खुश आहे। किती भारी। तुम्हाला असं वाटतं हा खारीचा वाटा आहे, पण त्या खारीच्या वाट्यामुळे अनेक गृहिणींच्या घरी स्वयंपाक करतात त्या नवीन नवीन पदार्थ, हो की नाही? तुम्ही सहमत असालच। चला मग आज तो खारीचा वाटा जरा आमच्या पोटात जाईल असा करूया। काय आजचे पदार्थ कोणते आहेत? आज रव्याचा उपमा खाऊन कंटाळा येतो, मग त्या उपम्याचा आपण आज सरळ कटलेट करणार आहोत। आम्ही सारे खवय्ये। रव्याचे कटलेट, अजून काय काय? मेक्सिकन राईस, भाताचेही बरेच प्रकार बघितले, हा एक वेगळा प्रकार मेक्सिकन राईस। आम्ही सारे खवय्ये। आज थोडं भारताबाहेर जाऊ, क्या बात है। आणि एक पंचचा प्रकार करणार आहोत, कॉटन कॅन्डी पंच। आम्ही सारे खवय्ये। कॉटन कॅन्डी पंच असं नाहीये ना? फॅन्टास्टिक। चला, म्हणजे आज जरा आपल्याला देशा परदेशातून सैर करून यायची आहे, कारण चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे हे करत असताना जिभेचाही विचार करायचा आणि मुलं काय खात नाहीत तेही विचार करून त्याच्यामध्ये घालायचं, बरोबर? मग सुरुवात कशाने करूया? कटलेट, फॅन्टास्टिक। रव्याचे कटलेट आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। चला, घरातला रवा तयार ठेवा, लगेच बघूया साहित्य। बारीक चिरलेला कांदा, रवा, जाड रवा इथे घेतलेला आहे, किसलेलं गाजर, ढोबळी मिरची, कॉर्न, मिरपूड, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि मीठ। वा, साहित्य अगदी रोजच्या वापरातलं आहे आणि जवळपास उपम्याचंच आहे। अरे हो की, खरं माझ्या लक्षात नाही आलं। उपम्यासाठी जे साहित्य आपण वापरतो तेच आहे, फक्त पदार्थ वेगळा आहे, बरोबर। चला काय करूया पहिल्यांदा? सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्यायचं, म्हणजे 1 कप जर रवा असेल तर 1 कपच पाणी आपण इथे वापरणार आहोत। तर इथे पाण्याला उकळी येते, पाण्याला उकळीपर्यंत जरा गप्पांची वाफ दौडूया, हो की नाही? रव्याचे अजून किती किती पदार्थ करता येऊ शकतात? हे सेम मिश्रण वापरून त्याचे बॉल्स करता येतात, मेदूवडा करता येतो। बरोबर। अरे हो, ह्याचे बॉल्स पण छान होतील नाही का? म्हणजे ते व्हेज पॉप्स मिळतात किंवा नगेट्स मिळतात, त्या पद्धतीने हेही छान लागतं। आणि मुख्य म्हणजे हे ना, आदल्या दिवशी बनवून जर गोळा ठेवला, त्याचे कटलेट्स काढून ठेवले, दुसऱ्या दिवशी उठून फक्त फ्राय करायचं। क्या बात आहे। त्याच्यामुळे हे जे रव्याचे कटलेट आपण करतोय ते जर तुम्ही आज करून ठेवले संध्याकाळच्या वेळी, सकाळी तुम्ही लवकर ऑफिसला निघत असाल, तुमचे मिस्टर निघत असतील, मुलं शाळेत जात असतील, तर ह्या कुठे गेल्या? हा, आहेत खाली, तयारी करतायत। तर सकाळची घाई वाचवण्यासाठी रात्री कटलेट करून ठेवा, दुसऱ्या दिवशी तळा, हो की नाही? चला, पाण्याला उकळी आली आहे, काय करूया आता? पहिल्यांदा मीठ घालूयात चवीपुरतं आणि मसाले घालायचे, अगदी बेसिक मसाले, चिली फ्लेक्स। हे उकळत्या पाण्यात घालायचं म्हणजे त्यातला स्वाद छान बाहेर येतो। मिरपूड, लसूण,
लसूण पावडर वापरली तरी चालेल. आणि आता गॅस मंद आचेवर करायचा आणि यामध्ये भाज्या घालायच्या. बर. त्यामध्ये आहे गाजर किसलेलं, मका, कांदा आणि ढोबळी मिरची. आणि जसे आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो तसेच याची उकड काढून घ्यायची. बर. मग गॅस मंद आचेवरच मंद ठेवूया? आचेवरच राहू दे, ठीक. कारण गुठळ्या नाही झाल्या पाहिजे रव्यामध्ये. बर. म्हणजे उकड काढून मग कटलेट करून मग परत तळायचे पण आहेत? हो. अच्छा. अर्धा तर आपण उपमाच केला की, हो की नाही? फक्त यामध्ये रवा भाजून नाही घेतलेला. हा. म्हणजे ती स्टेप म्हणजे कांदा परतायचा, रवा भाजायचा, तसं नाही, हे सगळं नाहीये. फोडणी नाहीये मुळात. बरोबर. हे फक्त आता एकजीव याचा गोळा करून घ्यायचा. बरं. एकजीव करून. चला, रव्याचे कटलेट हा पदार्थ आपण करतोय. जरा टप्प्याटप्प्याने कृती आहे, लक्ष ठेवा. हे आता प्लेटवर काढून थापून घ्यायचं. बर. चला, मग मी प्लेट घेतो. प्लेटला तेल लावायची गरज आहे? हो. बघा बरं. पुरे पुरे. पसरवून घेतो. आणि हे मिश्रणही आपलं तयार आहे. वा, यामध्ये कोथिंबीर, मस्त. रव्याची उकड आपण काढली, प्लेटला तेल आपण लावलं. आता हे याच्यामध्ये थापून घ्यायचं आहे ना? ठीक. असं एखादा ट्रे मध्ये किंवा ताटलीवर थापून घेतलं तरी चालेल. आणि हे डिश अशीच जर फ्रीज मध्ये ठेवली सेट करण्यासाठी तर रात्रभर हे छान सेट होतं. सकाळी कट करायचं आणि शालो फ्राय करायचं. पण आता हे गार होईपर्यंत वाट बघायला लागेल ना? हो. कारण ते आपल्याला कट करून मग हव्या त्या आकारात आपल्याला ते तळून घ्यायला लागेल. बरोबर? ठीक आहे. रव्याच्या कटलेटसाठी लागणारी रव्याची उकड आपण काढून घेतली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करून तेल लावलेल्या डिशवरती ते छान थापून घेतो. गार झालं की मग आपण कटलेट तळायच्या कृतीकडे वळूया. रव्याची काढलेली उकड भाज्यांसह छान आता ती आपण सेट करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता गार झालेलं आहे मिश्रण. ऑलमोस्ट आपण उपमा केलाय, पण उपम्याला रवा आपण भाजतो जो यात भाजला नाही. फोडणीत रवा टाकतो जो यात टाकलेला नाही. उकड काढली फक्त. आता काय? आता हे शालो फ्राय करायचं. तेल घालू मग याच्यात? हो. बघा किती लागणार आहे. आणखी थोडं लागेल. आपण पूर्ण पण तळून घेऊ शकतो ना, डीप फ्राय? हो. आणि आता याचे पीसेस करून घ्यायचं. वा. हे असे छान कट्स होतात. वा. आणि हवं असेल तर इतके मोठे ठेवू शकता किंवा मग एवढंच ठेवूया आपण. लहान करू शकता. नाही नाही नाही, मोठे मोठे आवडतात. सोडूया का तेलात? किती छान. वा, आकारही मस्त आलेला आहे. एक मी पण सोडतो. हा, बघा. दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घ्यायचं ना? फर्स्ट क्लास. छान सोनेरी रंग येईपर्यंत. खरपूस होईल, छान कुरकुरीत. रव्याचे कटलेट दोन्ही बाजूनी खुसखुशीत छान सोनेरी होईपर्यंत शालो फ्राय करूया. तोवर मंडळी तुम्ही लिहून घ्या रव्याच्या कटलेटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता रव्याचे कटलेट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी गरम करून घ्यावं. ते उकळल्यावर त्यात चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, मिरपूड, बारीक चिरलेला लसूण घालून गॅस मंद आचेवर करावा. आता त्यात किसलेलं गाजर, स्वीट कॉर्नचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी आणि उकड काढल्याप्रमाणेच रवा या पाण्यात मिसळावा आणि हे सगळं एकजीव करून गोळा तयार करून घ्यावा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालावी. एका खोलगट ताटलीत किंवा ट्रे मध्ये तेल लावून घेऊन हा गोळा त्यात थापून घ्यावा. हे थापलेलं मिश्रण थंड होऊ द्यावं. थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारात याच्या वड्या पाडून घेऊन त्या सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्याव्या. चवदार आणि हेल्दी रव्याचे कटलेट्स तयार आहेत. बघा बरं, रव्याचे कटलेट किती सुंदर तयार झालेले आहेत, हो की नाही? छान सोनेरी रंग आलाय. कटलेट जरा आता बाजूला ठेवूया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. याचं काय नाव आहे? मेक्सिकन राईस करतो. चला, लागणारं साहित्य सांगा. मेक्सिकन पदार्थ आणि भारतीय पदार्थ थोडेफार त्यामध्ये साधर्म्य आहे. म्हणजे आपण भात खातो किंवा मसाले खातो, लसूण जास्त खातो, वाटण वापरतो किंवा बीन्स, राजमा, ब्लॅक बीन्स, हे याचा वापरायचं प्रमाण
पण तिकडे जास्त आहे. बेस्ट मेक्सिकन राईस. लागणारं साहित्य आपण बघूया आणि मग जाऊया थेट मेक्सिकोमध्ये राईस खायला. सांगा. तांदूळ आहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो, तेल आहे, कॉर्न आहे, त्याचबरोबर ढोबळी मिरची आहे, गाजर, चवीपुरतं मीठ, लसूण, जिरपूड आणि मिक्स्ड हर्ब्स. एक गोष्ट मला तुमची आवडली नाही मधुराजी. एरवी आपण अनेक रेसिपीमध्ये तेल वापरतो, इकडे बादलीभर भरलेलं असतं, त्याला तुम्ही कधी वेगळा मान देत नाही. आज त्या तेलाला का वेगळा मान? कोणतं तेल आहे हे? ऑलिव्ह ऑइल आहे. अच्छा, म्हणून होय, ऑलिव्ह ऑइल आहे. चला पण कृती करूया. नेहमीचं तेल वापरलं तरी चालेल. तरी चालेल, ठीक आहे. पण जरा मेक्सिकन टच येण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, हो ना? हो. काय करूया पहिल्यांदा? तेल गरम करायला ठेवूया. बरं. सो बऱ्याचदा हा प्रश्न असतो ना की तेल कुठलं वापरावं. तर हे जे असे तेल आहेत म्हणजे लाकडी घाण्याचं तेल, कोल्ड प्रेस ऑइल आपण त्याला म्हणतो, किंवा हे ऑलिव्ह ऑइल, याचं ना स्मोकिंग पॉईंट खूप जास्त नसतं. त्यामुळे जिथे अगदी लाईटली आपण भाज्या परततो किंवा ते जास्त त्याचाच वाफ नाही येत तसे पदार्थ फक्त त्यामध्ये करावे. आणि मग जे फिल्टर ऑइल आहे ते शक्यतो डीप फ्राईंगसाठी वगैरे वापरावे. बरं, ठीक आहे. काय घालूया या तेलात आधी? तेल गरम होऊ दे तोवर आपण यासाठी जो लागतो तो मसाला करून घेऊया. अच्छा, तेल गरम होईपर्यंत जरा आम्ही मेक्सिकन राईससाठी लागणारा मसाला करून घेतोय. काय काय घालायचंय? कांदा, टोमॅटो, बरं, पुढे आणि लसूण. लसणाच्या 1-4-5 पाकळ्या. हो. ह्याची काय प्युरी करायची? येस. मेक्सिकन कुकिंगमध्ये ना हॅलोपिनोजचा वापर जास्त केला जातो. हॅलोपिनोज म्हणजे? मिरचीचाच प्रकार आहे. अच्छा. आणि ते नसेल तर मग हिरवी मिरची इथे वापरू शकतो, पण मी आज नाही वापरलेली. बरं. आता तेल गरम झालेलं आहे, तर हा तांदूळ यामध्ये ना परतून घ्यायचा. तेलावरच परतून घ्यायचा. ऑलिव्ह ऑइल गरम व्हायला वेळ लागतो का? नाही, पटकन गरम होतो. फक्त त्याचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो, त्यामुळे शक्यतो डीप फ्राईंग, शॅलो फ्राईंगसाठी कोल्ड प्रेस ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल नाही वापरायचं. बरोबर. वा. आणि असं खूप असं छान सुवास यायला सुरू झालं या भाजलेल्या तांदळाचं की यामध्ये ही टोमॅटो प्युरी घालायची. टोमॅटो, कांदा आणि लसणाची प्युरी जी आता मी तयार केली आहे आणि ही यामध्ये पूर्ण आहे ना शोषून घेतली पाहिजे. आता हे व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं की यामध्ये लाल तिखट घालूया. वा. जिरापूड आणि मिक्स्ड हर्ब्स, ऑरिगॅनो. आणि भाज्या. तर यामध्ये राजमा घातला तरी चालतो, काळा घेवडा घातला तरी चालतो. आपण गाजर घातलं, शिमला मिरची घातली आणि मका, कॉर्न. चवीपुरतं मीठही घालूया. सो आपल्याकडे जसं मोकळा भात बनवायची पद्धत आहे, सो त्यांच्याकडे ही एक टीप आहे की भात जर मोकळा शिजवायचा असेल तर तो तेलामध्ये आधी परतून घ्यायचा. अच्छा, त्यासाठी तो तेलामध्ये परतून घेतला. ही तुम्ही न विचारता मधुराजींनी दिलेली एक टीप आहे की भात जर मोकळा शिजवायचा असेल तर तो आधी तेलावरती परतून घ्यावा. आता थोडंसं पाणी लागेल. बघा, बस शिजण्यापुरतं ना. हो. आता याला उकळी छान आलेली आहे. हां. तर गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचं. 10 मिनिटं लागतील वाफायला? हो. वा. याला वाफ येईपर्यंत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. साताऱ्याच्या ज्या निकम मॅडम आहेत त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे, आलं लसणाची पेस्ट खूप काळ टिकावी म्हणून काय करावं? पेस्ट मग ती फक्त लसणाची असो, मिरचीची असो, आलं लसूण असो, ती पेस्ट बनवत असताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा.
त्यानंतर ती पेस्ट बनवून तयार झाली की एका हवाबंद बरणीमध्ये काढायची, शक्यतो काचेच्या, आणि त्यावर ना एक लेअर तेलाचा घालायचा. अच्छा. कच्चं तेल घालायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण लोणची टिकवण्यासाठी किंवा आताही लोणची टिकवण्यासाठी तेलाचा थर घालतो, कारण त्यामुळे काय होतं ना, हवेतले सूक्ष्म जे जंतू असतात ते त्यामध्ये जात नाहीत. आणि म्हणून मग आलं लसूण पेस्ट किंवा कुठली पेस्ट केली की 1 चमचाभर तेल त्यावर घालायचं, म्हणजे बाहेरचा हवेचा प्रादुर्भाव त्यावर होत नाही आणि पेस्ट छान टिकते. वा वा वा. आपल्याकडे फक्त टूथपेस्टच जपून वापरायची पद्धत आहे. आलं लसणाची पेस्ट तुम्हाला जपून जपून पुरून वापरायची असेल तर एकतर त्यात पाणी विरहित ती पेस्ट करा, एअर टाईट. हवाबंद म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये कळत नाही, एअर टाईट म्हणलं की मराठीत थोडं लवकर कळतं. त्याच्यामध्ये साठवा आणि वरती जरा एक तेलाचा लेअर द्या, म्हणजे ती सुरक्षित राहील. हो की नाही? 10 मिनिटात मला वाटतं जरा बघूया. मेक्सिकन राईस तयार होने पे है मंडली, तुम काय को राह देखते, मैं तो बोल रहा पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता मेक्सिकन राईस तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करायला ठेवावं. मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो आणि लसणीच्या पाकळ्या घालून त्याची प्युरी तयार करून घ्यावी. आता तापलेल्या तेलावर तांदूळ परतून घ्यावा. तांदळाचा सुवास येऊ लागला की त्यात कांदा, टोमॅटो, लसणीची तयार प्युरी घालावी. व्यवस्थित ढवळून घ्यावी. प्युरी तांदळाने शोषून घेतल्यानंतर त्यात लाल तिखट, जिरेपूड, ओरिगॅनो, गाजराचे तुकडे, बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि मक्याचे दाणे घालावे. चवीनुसार मीठ घालावं. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भात शिजवण्यापुरतं पाणी घालावं. सगळं एकत्र मिसळून घ्यावं. उकळी आल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटं भात वाफवून घ्यावा. गरमागरम आणि टेस्टी मेक्सिकन राईस खाण्यासाठी तयार आहे. मेक्सिकन राईस मला आज भारतात बसून इथे चाखायचं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? नक्की. हे चाखण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. असे वेगवेगळे पदार्थ तुमच्या हाताला तुम्ही नेहमी करत असाल, तुमच्या हाताला छान चव असेल, मग या कार्यक्रमात त्यांनी यायला पाहिजे ना. अगदी. कारण हा मंच हे स्वयंपाकघर गृहिणींची वाट पाहत आहे. तेव्हा तुम्हाला जर या कार्यक्रमात येऊन तुमच्या हाताची जादू, पाककला दाखवायची असेल तर खाली आमचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. मी स्वागत करायला तयार असतोच. मेक्सिकन राईस हा भारतीय पद्धतीचा थोडासा मसाले भात असं म्हटलं तरी हरकत नाही. मेक्सिकन फूड स्पायसी असतं का? हो, बऱ्यापैकी स्पायसी खातात. आणि जसं आपण धान्य वापरतो, कडधान्य वापरतो, तर त्यांच्या पण रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर आहे. आपण हिरवी मिरची खातो तर ते हॅलपिनोज खातात, किंवा आपण राजमा खातो किंवा काळा घेवडा असतो तर त्यांच्याकडे पण याचा वापर खूप जास्त आहे रोजच्या जेवणात. पुढचा पदार्थ काय? कॉटन कॅन्डी पंच बनवत आहोत. कॉटन कॅन्डी पंच, जे आपल्याला बाहेर बुड्ढे के बाल वगैरे मिळतं, अगदी ते त्याचा हा पंच आहे. साहित्य सांगा. स्पार्कलिंग वॉटर आहे, कॉटन कॅन्डी, आणि इथे हा स्ट्रॉबेरी सिरप आहे. एवढंच साहित्य? एवढंच. क्या बात आहे. कृती काय आहे? अगदी सोपी आहे. अच्छा. ग्लास घ्यायचं, त्यामध्ये हे सिरप घालतोय आपण. आधी एक प्रश्न विचारू. आता हे आपण स्ट्रॉबेरी सिरप घेतोय, याच्याऐवजी रोज सिरप, खस सिरप, पान सिरप, हो, कंटेही मिळतात ऑप्शनला. ब्लूबेरी सिरप असतं. ठीक. स्पार्कलिंग वॉटर यावर घालून घ्यायचं. किती भारी. आणि यावर हे थोडेसे, हो हो, किती भारी. हे पटकन बघा ताईमाई, अक्का, मावशांनो, काकूंनो, तुमच्या घरात मुलं असतील ना तर त्यांना बघा हे जर असं असं इमिजिएट केल्या केल्या प्यायला दिलं तर काय मज्जा येईल. शेवटी चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत. स्पार्कलिंग वॉटर, स्ट्रॉबेरी सिरप आणि हे बुड्ढी के बाल, ज्याला आपण रोजच्या भाषेत म्हणतो. झालं तयार? एक घोट पिऊन बघू का? हो. क्या बात आहे. एकदम भारी वाटलं. मुलांना जर तुम्ही सहलीला पाठवत असाल किंवा मुलं उन्हातून आली तर त्यांना आल्या आल्या प्यायला द्यायला हा अप्रतिम पदार्थ आहे. आणि कलरफुल असल्यामुळे जरा त्यांना अट्रॅक्टही करतं. बरोबर? फॅन्टास्टिक. स्ट्रॉबेरी पंच हा पदार्थ मधुराजींनी तयार केलेला आहे. मी आता हा पीत बसतो, तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता कॉटन कॅन्डी पंच तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी सिरप घ्यावं. त्यावर स्पार्कलिंग वॉटर घालावं. हे मिश्रण न ढवळता त्यात कॉटन कॅन्डीचे तुकडे घालावे. मुलांना नक्कीच आवडेल असा कॉटन कॅन्डी पंच तयार आहे. किती छान पदार्थ आज तुम्ही मधुराजी केले. सिरियसली, म्हणजे ना मला नेहमी असा विचार, एक सुविचार आहे बघा, की विजेते कुठलीच वेगळी गोष्ट करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आजचं जे साहित्य आहे त्यात असं काही रॉकेट सायन्स किंवा बाजारात जा, धावपळ करा असं काही नाहीये. घराघरातलं आहे. पण पदार्थ करण्याची पद्धत आणि तिची टेक्निक
ज्याला तुम्ही आता आता अनुभवाने तुम्हाला आलेलं आहे ते इतकं इंटरेस्टिंग आहे ना की फार मस्त पदार्थ झालेत. एक आपले छान रव्याचे कटलेट, मेक्सिकन राईस आणि तिसरा स्ट्रॉबेरी पंच. वा, तुम्हाला कसं वाटतं आज हे पदार्थ करून? खूप छान वाटतंय. आणि मुख्य म्हणजे जसं मी प्रत्येक एपिसोडला सांगते की पूर्वतयारी करून आदल्या दिवशी रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवलं बरोबर. तरी दुसऱ्या दिवशीची सकाळची एक 10 मिनिटाची झोप जास्तची मिळते. हा हे फार महत्वाचं आहे, कारण आपण अलार्म पुढे पुढे ढकलत राहतो, त्याऐवजी 20 मिनिटं उशिराचा लावा. हे जे तुम्हाला कटलेट दिसत आहेत ते तुम्ही रात्री छान थापून घ्या, कट करून घ्या, ब्रेकफास्टच्या वेळेला फक्त तळा. बरोबर. हो की नाही? मेक्सिकन राईस सुद्धा तुम्ही आदल्या दिवशीचा भात वापरूनही करू शकता. हो. आणि हे पंच तर काय म्हणजे पंच मारायला एक वेळ लागेल, पण हा पंच करायला फार वेळ लागत नाही. हो की अगदी नाही? बरोबर. वा, मधुराजी या पदार्थांबद्दल धन्यवाद. चला, याच नोटवरती आजच्या भागापुरते थांबूया. परत भेटूया इतक्याच प्रेमाने पुढच्या भागात. पण तोपर्यंत तितक्याच प्रेमाने एक सल्ला की झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका आणि अरबट सरबट खाऊ नका. पाहत राहा ताजा वाफाळता गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.